हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे माय लाईफ अँड माय फॅमिली आणि मी आहे प्रिया. तर गुड मॉर्निंग तुम्हाला. तर बघा फ्रेंड, मी खूप दिवसाचा व्हिडिओ टाकलेच नव्हते आणि मला कळतच नव्हतं की कोणत्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवू. पण आता तसं नाही करणार फ्रेंड, मी प्रयत्न करेन व्हिडिओ टाकायचा. कारण माझ्या घरी मी एकटीच व्हिडिओ बनवणारी आहे. त्याच्यामुळं थोडा एकटीला बोलायचा वगैरे प्रॉब्लेम येतो. पण मी ठरवलं की नाही, यापुढं तसं नाही करायचं, आपण व्हिडिओ टाकायचे. तर मी याच्यानंतर मी कंटिन्यू ब्लॉग टाकायचा प्रयत्न करणार. तर बघा, आज आहे, कोणता वार आहे आज? आज बुधवार आहे फ्रेंड, आणि उद्या आहे गुढीपाडवा. उद्या गुढीपाडव्याचा पण व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि मिस्टर कामाला गेलेत, मुलगी पण माझ्या स्कूलमध्ये गेली आहे. आणि आता माझ्या मुलीचे पेपर चालू झालेले आहे, कारण तिची कंटिन्यू 1 एप्रिलपासून 10वीची स्कूल चालू होणार आहे. आणि म्हणून तिचे पेपर मार्चमध्येच घेतलेले आहे, कारण त्यांना 1 एप्रिलपासून 10वीचा अभ्यास चालू करायचा आहे म्हणून. तर ती गेली आहे तिच्या पेपरला. आणि आता उन्हाळा भर शाळा म्हणलं, 1च महिना आहे. मेमध्ये ती सुट्टी देणार आहे. मेमध्ये कुठंतरी फिरायला जायचा प्लॅन होता फ्रेंड, पण काय करणार आहे, असं युद्धाचं काही चालू आहे. तर आपण कुठं जाऊ पण शकत नाही, कारण कुठं जर गेलो फ्रेंड तर काय पण होण्याची शक्यता असते. कारण कुठे पण आता काय पण होऊ शकतं बसस्टॉपवर. त्याच्यामुळं भीती वाटतं. काही काही ऐकायला येतं यूट्यूबला, म्हणून तर आम्ही फिरण्याचा रद्द केला. आणि मे महिन्यात ऊन पण खूप असतं, त्याच्यामुळं म्हटलं नको, नंतर जाऊया. आता बघू आता. पण नंतर माझ्या मुलीला तर सुट्ट्याच राहणार नाही आहे, कारण तिची कंटिन्यू स्कूल आहे 10वीची. आणि शाळेमध्ये पण सांगितलं आहे की सुट्टी घ्यायची नाही म्हणून, कारण अभ्यासावर दुर्लक्ष होतं मुलांचं. त्याच्यामुळं मग कुठे जाता पण येणार नाही आहे. तर कसं जायचं? मला माझ्या माहेरी पण जायचं होतं, पण मी तिथे पण जाणार नाही आहे. कारण कसं आहे फ्रेंड, आता अभ्यास चालू होतो म्हणल्यावर नाही जाता येत. कारण गावाला पण खूप ऊन आहे. कारण तिकडे तर नकोच वाटतं फ्रेंड जायला. मागं आम्ही शेगावला गेलो होतो, तेव्हा बापरे, त्या गर्दीमध्ये श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता. आणि आणि माझ्या माहेरून अमरावतीवरून शेगावात यायला पण 3-4 तास तरी जातं. खूप उन्हीनं परेशान झाली होती. मला श्वास घ्यायला पण त्रास होत होता. मला काही कळतच नव्हतं काय करावं. उन्हाचं नकोच वाटतं फ्रेंड जायला. आणि जाण्याची इच्छा अशी होती की शेगावात जावं वाटतं, आणि माझ्या आईबाबाच्या घरी पण उन्हाळ्यात जावं वाटतं. त्याच्यामुळं मी म्हणून जायचं ठरवलं होतं. पण अजून विचार केला, म्हटलं नाही, कारण ऊन खूप आहे तिकडे. त्याच्यामुळं नाही जाणार मी. आणि माझी मुलगी पण म्हणली, मम्मा उन्हाळ्यात नाही जाऊ आपण, खूप त्रास होतो तिकडे. आणि आता इकडे पहिले पुण्यात ऊन कमी होतं फ्रेंड, आता पुण्यात पण खूप ऊन वाढलेलं आहे. खूप ऊन असतं इथे पण. दुपारचं तर गॅलरीमध्ये जावंसुद्धा वाटत नाही, एवढं एवढं त्रास होतो ना, बापरे. कपडे वाळू घालायला पण नको वाटतं. तर मी कपडे धुवून घेते आणि संध्याकाळची वाळू घालते. मी उन्हामध्ये जात नाही. काय करणार ना फ्रेंड, खूप खूप ऊन असतं दुपारचं. आणि सोडून आल्यावर पहिले थोडा आराम केला, कारण माझ्या मागं इतकं यावर्षी पित्ताचं चालू झालं ना फ्रेंड, मला त्रास होतो त्याच्यामुळं खूप. तर त्या दिवशी त्यावेळेनं पण लूज मोशन, तर 2 दिवसाच्या आधी, आणि उलट्या. आणि काल तर माझ्या मिस्टरांना पण ते उन्हात माझ्यामुळं आले ना, ते त्यांना पण त्रास झाला. त्यांचं पण दाढ पण दुखत होती, आणि त्यांना ऊन पण लागली होती. आणि त्या डोकं ताप, त्यांना खूप त्रास होत होता. कसं आहे फ्रेंड, उन्हामुळं ना अवघड होऊन बसलेलं आहे. आणि कुणी म्हणते युद्धामुळं ऊन जास्त आहे यावर्षी, तर मला काय ते माहीत नाही. पण खूप ऊन आहे, अवघड आहे या उन्हाचं. आणि आता कामं वगैरे राहिले पडले, तर भरपूर भांडे वगैरे पडलेले आहे, कपडे पडलेले आहे. आणि माझी आंघोळ वगैरे व्हायचीच आहे. तर आता मस्तपैकी पटापटा कामं आवरते. सगळ्यात पहिले मी आता नाश्ता करून घेणार आहे. आणि काल हलकं जेवण बनवलं होतं, मुगाची खिचडी.
तर त्याच्यामुळं बरं आहे फ्रेंड. दुसरं काही खाल्लं ना खूप त्रास होतो. आणि आमचं गुढीपाडव्याला पुरणपोळी करण्याचं ठरलं होतं. माझ्या मिस्टरांना म्हटलं मी पुरणपोळी नाही करत. कारण कसं आहे फ्रेंड, तूर डाळीचं पुरण असो की चणा डाळीचं पुरण असो, इतका त्रास होतो ना फ्रेंड, का पित्त होतं. त्याच्यामुळं मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला नंतर करून खाऊ घालेल, पण मी गुढीपाडव्याला नाही करत, मी काहीतरी बनवेन. कारण फ्रेंड मी अशी घाबरलेली आहे ना त्या पित्ताला, खूप त्रास होतो फ्रेंड, फार हल्टिंग होऊन जातो, उलट्या ते लूज मोशन नको नको होऊन जातं. माझा जीव तर यावर्षी नको, कारण माझं भरपूर दिवस झाले सतत काही ना काही दुखत आहे. त्याच्यामुळं मला कळत नाही आहे काय करावं. आणि काही खाण्याची तर इच्छाच होत नाही, कारण मला भीतीच वाटते का मला काहीतरी होईल का. काय करावं फ्रेंड, हे असं सतत दुखत राहिलं म्हणजे आहे ना घाबरल्यासारखं होऊन जातं. आणि सतत अशक्तपणा. आता माझ्या मुलीच्या पण पोटात दुखत होतं आणि मला शिळं खाल्लेला त्रास होत नाही, म्हणजे सहन होत नाही, सॉरी, शिळं खाल्लेलं सहन होत नाही. शिळं खाल्लं ना की मला जुलाब होतो. नंतर माझे मिस्टर बोलले तू शिळं खात जाऊ नको, तुला सूट नाही होत. तर म्हणून मग मी आता शिळं खाणंसुद्धा बंद करून दिले. मी माझ्या घरात पण कुणाला शिळं देत नाही. कारण कसं आहे फ्रेंड, त्यांना पण आपल्यामुळं त्रास व्हायला नको. आपल्याला होतं म्हणल्यावर त्यांना पण होतोच ना. तर आपल्याला आपल्या कुटुंबाची काळजी घेणं पण आपली जबाबदारी आहे, नाही का. आणि बघा, आणि माझ्या घरी कसं आहे फ्रेंड, कंटिन्यू व्हिडिओ यायला सांगू का, माझ्या मुलीला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही. त्याच्यामुळं माझ्या सोबतीला ते व्हिडिओ बनवायला नाही आहे. आणि माझे मिस्टर आहे, त्यांची 12 तास ड्युटी असते. ते सकाळी 6ला जातात तर ते संध्याकाळचे डायरेक्ट 7लाच येतात. ते कधी माझ्यासोबत व्हिडिओ बनवणार आहे, नाही का. म्हणून मग मी ठरवलं आता एकटीलाच व्हिडिओ टाकायचा आहे ना, ते ठीक आहे, मी छान प्रयत्न करणार व्हिडिओ टाकायचा. आणि मला आवडतं फ्रेंड व्हिडिओ टाकायला. आणि तुम्ही पण मला सपोर्ट करत जा. मी नक्की व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार आणि छान छान व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार. कधी रेसिपीचे, कधी असंच तुमच्यासाठी सोबत गप्पा गोष्टी, आणि कधी कुठं असं फिरायला गेले तर. पण आता उन्हाळ्यात तर फिरायला जायचं काही खरं नाही आहे, पण तरी सुद्धा मी प्रयत्न करत जाईन टाकायचा. थोडंफार कुठंतरी जाण्याचा प्रयत्न करत जाईन आणि छान छान व्हिडिओ टाकण्याचा सुद्धा प्रयत्न करणार फ्रेंड मी, आहे ना बरं. आणि माझ्या मिस्टरांचा बड्डे होता 10 मार्चला, मला त्या दिवसाचा पण व्लॉग टाकायचा होता, पण मी नाही टाकला. आम्ही त्या दिवशी मस्त हॉटेलमध्ये जेवायला वगैरे गेलो होतो. तर तो व्हिडिओ मी टाकायला पाहिजे होता, पण टाकलाच नाही. कारण कसं आहे, मला टाईमच भेटला नाही. ते ड्युटीवरून आल्यावर त्यांचं आक्षेपण केलं मी, आणि त्यांनी केकसुद्धा कापू दिला नाही, नको बोलले केक वगैरे. तर मग यावर्षी केक पण नाही बनवला आणि काहीच नाही. तसंच जेवायला गेलं हॉटेलमध्ये. तर मस्त जेवण वगैरे केलं मस्तपैकी. मिक्स व्हेज होतं आणि डाळ तडका घेतला त्यांनी, आणि रोटी, कांदा, मस्तपैकी लिंबू वगैरे, मस्त जेवण केलं. पण मला काही त्या हॉटेलमध्ये जेवण आवडलं नाही. ते असं मिळमिळीत जेवण होतं, टेस्टी जेवण नव्हतं ते. आणि मी तुम्हाला हॉटेलचं नाव काही सांगणार नाही आहे, मला कुणाच्या हॉटेलची काही बदनामी करायची नाही आहे. पण त्या हॉटेलचं जेवण अजिबात चांगलं नव्हतं, मला आवडलंच नव्हतं ते. आणि तसंही मला मला असं चटपटीत जेवण आवडतं, असं मिळमिळीत जेवण नाही आवडत. ते अळणी भाज्या वगैरे हे खूपच मिठानं तिखटानं सगळं कमीच होतं ते. म्हणून आम्ही डाळ तडका मागवला. त्या डाळ तडक्यामुळं तरी आम्ही व्यवस्थित जेवलो फ्रेंड, नाही तर काही खरं नाही. तर मिक्स व्हेजचं फिक्की फिक्की भाजी होती, काय करावं काही समजत नाही. तर माझे मिस्टर बोलले ठीक आहे, आता आपण जेवायला आलो म्हणल्यावर आपल्याला तर जेवायचंच आहे ऑर्डर घेतल्यावर. तर बोलले आता ह्या मिक्स व्हेजनं तर काय आपली भूक नाही जाणार आहे. तर ते बोलले चल मग मी डाळ तडका घेतो, म्हणून त्यांनी डाळ तडका घेतला, जेवलो. आणि माझी मुलगी तर जास्त जेवलीच नाही, खूप थोडं जेवली ती. आणि आम्ही जेवलो त्या डाळ तडक्यामुळं आम्ही जरा पोटभर जेवलो आहे. आणि असं आहे फ्रेंड, कोणत्या हॉटेलमध्ये कसं जेवण राहतं आपल्याला माहीतसुद्धा नसतं. आणि मी कारण त्या हॉटेलमध्ये पहिल्यांदाच गेले आहे. बाकी हॉटेलमध्ये गेले मी आतापर्यंत, पण तिथे मी पहिल्यांदाच गेले. तर बघा फ्रेंड,
असं आहे ते. एखाद्या हॉटेलचा अनुभव आला ना की परत आपण जातच नाही तिथं. आता परत तर मी तिथे जाण्याची हिंमत नाही करणार. मी अशी गेली की आम्हाला पाहिजे व्हेज हॉटेल, आम्ही नॉनव्हेज आणि व्हेज असं दोन्ही मिक्स असलं ना तिथे जेवायला जात नाही. कारण मला ते खूप किळस येतं, कारण आम्ही नॉनव्हेज खात नाही. आमच्या घरी असतं व्हेज, आम्ही व्हेज लोक आहेत. तर चला मग फ्रेंड, आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मी रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि तुम्हाला गुड मॉर्निंग. चला तर मग माझ्या व्हिडिओला पटपट लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.